मित्रांनो, काल परवा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पंतप्रधान पदावर आरूढ होण्याची जी विक्रमी खेळी केली, आजपर्यंत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सलग जितके दिवस देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झालेले होते 1952 पासून 64 पर्यंत, त्याची अगदी महिने वर्ष नव्हे तर दिवसामध्ये गणती केली तर ती काहीतरी 4398 दिवस अशी होती. पंतप्रधानपदी असताना नेहरूंचं निधन झालं, पण निवडून आलेले म्हणजे तसं बघायला गेलं तर आणखीन 5 वर्ष त्यात घालावी लागतील. पण त्या आधीच्या पहिल्या 5 वर्षामध्ये नेहरू हे देशाचे पंतप्रधानपदी असले तरी निवडून आलेले नव्हते. ब्रिटिशांनी सत्ता सोडली आणि काँग्रेसच्या हाती सरकार दिलं, सत्ता दिलं, देशाची फाळणी झाली. त्यानंतर जो प्रमुख बडा पक्ष होता, आंदोलनकारी पक्ष होता, त्याच्या हाती सत्ता आली. त्यामुळे त्याचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान करण्यात आलं. गांधींच्या इच्छेनुसार वगैरे वादात पडायची गरज नाही. पण 47 पासून 52 पर्यंत म्हणजे घटना समिती म्हणून देशाचा कारभार चालवला जात होता आणि जे हंगामी सरकार होतं त्याचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल होते. 50 साली घटना स्थापन झाली, म्हणजे मंजूर झाली आणि 51 पासून जे काय घटनेनुसार कारभार सुरू झाला त्यानुसार ज्या निवडणुका झाल्या त्याला 1952च्या पहिल्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. त्यामध्ये अर्थातच बाकी सगळे पक्ष आकाराला सुद्धा नव्हते, पाळण्यात होते किंवा रांगत होते. अशा वेळेला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेला काँग्रेस पक्ष हा प्रचंड बहुमताने लोकसभेत निवडून आला पहिल्या. कारण दुसरे पक्षच नव्हते. तरीही काही प्रमाणामध्ये जे स्थानिक पातळीवर किंवा 2-4 राज्यांमध्ये ज्यांचा प्रभाव होता किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले समाजवादी किंवा कम्युनिस्ट अशा विचारांचे घटक होते, त्यांना मान्यता काँग्रेस. तर अशा रीतीने 52 साली जवाहरलाल नेहरू हे लोकांनी निवडलेले पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून 64 पर्यंत त्यांनी जितके दिवस पंतप्रधानपद अबाधितपणे अतूटपणे उपभोगलं तेवढे दिवस सलग भोगण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळाला. आणि म्हणून ते कौतुक चालू आहे. कौतुक जे चालू आहे त्याचं कारण ते प्रश्न असा येतो की या कौतुकाच्या निमित्ताने हे आपलं एकट्याचं यश नाही, तर आपण भाजपच्या पक्षाचे असलो तरीही आपल्या सोबतच्या मित्र पक्षांचं त्यात योगदान आहे हे स्वीकारण्याचा उदारपणा, मोठेपणा नरेंद्र मोदींनी दाखवला. आणि तेव्हा सगळ्या आपल्या मित्र पक्षांच्या लोकांना त्यांनी दिल्लीत त्या दिवशी बोलवलं होतं. चंद्रबाबू नायडू आंध्रचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सगळ्या मित्र पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्या निमित्ताने कौतुक केलं. आणि तेवढ्यावर भागलं नाही. तो कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेगळी स्वतंत्र भेट झाली, बैठक झाली, गप्पा झाल्या. हे सगळं डोळ्यासमोर आहे. पण तरीही आपल्याकडच्या काही लोकांना आपल्या मनातले खेळ, मनोरथा चलत्या नगरीला असे पूर्वी भावगत होतं ना, तसे आपल्याकडचे पॉलिटिकल पंडित किंवा पत्रकार हे सतत मनोरथात बसलेले असतात, पायाला जमीन लागू देत नाहीत. आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय आता की संपले, एकनाथ शिंदेचे दिवस भरले. ते महान वकील असीम सरोदे तर एकनाथ शिंदेच्या हातून रोजच्या रोज धनुष्यबाण हिसकून घेत असतात आणि उद्धव ठाकरेंना देत असतात.
अनेक पत्रकार तसेच आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचा भाव घसरला. एकनाथ शिंदेना आता भाजप संपवणार अशी स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नात मशगूल होऊन ते आपलं आपलं विश्लेषण करत असतात. करायलाही हरकत नाही. स्वप्न बघायला किंवा स्वप्नात बागडायला काही हरकत नसते. कुठचाही कायदा त्यामुळे तुटत नाही. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नसते. एकनाथ शिंदे हे भाजपला नकोसे झाले असतील आणि त्यांना भाव त्यांचा घसरलेला असेल तर तितक्या अगत्याने एका उपमुख्यमंत्र्याला या सोहळ्यात नरेंद्र मोदींनी बोलवलं कशाला असतं. आणि एवढं जर तुम्हाला वाटतं तर त्या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे जाऊन हजेरी लावून आले असते. ज्या वेळेला INDIA इंडी अलायन्स यांचा 2029च्या तयारीसाठी एक दिल्लीत मेळावा भरतो, त्याला उद्धव ठाकरे जात नाही, ठरवून गैरहजर राहतात किंवा ऑनलाईन आणि काय ते टेलिकॉन्फरन्सने सहभागी होतात, ते उद्धव ठाकरे आपलं नरेंद्र मोदींविषयीचं अगत्य दाखवायला तिकडे गेले असते. ज्या वेळेला NDA तर्फे नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले 26 मे 2014, त्यावेळेला या NDAच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी जी सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली त्याला उद्धव ठाकरे हजर होते. त्या प्रस्तावाला अनुमोदन देणारा भाषण हे उद्धव ठाकरेंनी केलं होतं. तेव्हा नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यामध्ये 2019 पर्यंत तरी उद्धव ठाकरे यांचं कमी अधिक योगदान आहे. मग त्याचा उल्लेख व्हावा यासाठी उद्धव ठाकरे का गेले नाहीत आणि उद्धव ठाकरेंना जर एकनाथ शिंदे यांचा भाव घसरवायचा आहे तर त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. पण असं काहीच झालं नाही. ना उद्धव ठाकरेंना त्या समारंभाचं आमंत्रण होतं, ना उद्धव ठाकरे स्वेच्छेने तिकडे गेले. जिथे आमंत्रण होतं तिकडे ते फिरकले नाही. असो, पण या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नुकसान काय होणार आहे. भाजप हा आपला व्यवहार सांभाळणारा पक्ष आहे. धूर्तपणा कुरघोडी भाजप पण करणार, पण आपलं राजकीय नुकसान होईल, आपली सगळी सत्तेची घडी विस्कटेल, यासाठी भाजपचा केंद्रातलं किंवा राज्यातलं नेतृत्व काहीही करणार नाही. काहीही करणार नाही. त्या ब्रेकिंग न्यूज व्हावा यासाठी खोडेपणा करण्यामध्ये राहुल गांधी, काय त्या तुमच्या ममता दिदी, संजय राऊत, उद्धव ठाकरे फार उतावळे असतात. पण बातम्यांमध्ये आपल्याला हेडलाईन मिळाली नाही तरी चालेल, पण सत्तेमध्ये आपल्याला मुसंडी मारता आली पाहिजे हे ओळखणे इतका व्यवहार भाजपला कळतो आणि तितकाच तो एकनाथ शिंदेना पण कळतो. त्यामुळे कुठे रुसून बसायचं, कुठे अडवणूक करायची आणि कुठे न विचारता पाठिंबा द्यायला धावत जायचं, ही लवचिकता एकनाथ शिंदेकडे भरपूर आहे. आणि म्हणूनच अगदी सामान्य रिक्षावाला, एक सामान्य शिवसैनिक इथपासून तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि शिवसेना अधिकृत पक्षाचा सर्वोच्च नेता होण्यापर्यंत एकनाथ शिंदेनी मजल मारली. याचं कारण पाय कायम जमिनीला लागलेले. बाजारभाव चढतात उतरतात, पण बाजार हा जमिनीवर बसतो, म्हणूनच जमिनीवरच्या बाजाराला कधी नुकसान नसतं. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे किंवा इतरांप्रमाणे शेअर बाजारातला खेळ खेळत नाहीत. शेअर बाजारात आत्ता तेजी चढली मग मंदी आली असं राजकारण खेळणारे हे उद्धव ठाकरे किंवा ममता दिदी वगैरे असतात, अखिलेश यादव असतात. आणि मीडिया मधल्या बातम्या आणि हेडलाईनवर जे आपलं राजकारण करतात त्यांचा चढ उतार होतो, भाव चढतो किंवा उतरतो. एकनाथ शिंदे यांचा भाव उतरला असं म्हणणार असाल तर असे जे जे कोणी आता सध्या त्यावर भाष्य करतायत की यांचा भाव घसरला, त्यांचे दिवस भरले, यांनी एकदा तरी सांगावं की एकनाथ शिंदे हे बाजी मारून गेले
असं तुम्हाला कधीतरी वाटलंय का? असं तुम्ही कधीतरी म्हणाला का? आणि म्हणाला नसाल तर ज्याचे भाव चढलेच नाहीत, त्याचे भाव घसरले किंवा उतरले, हा निष्कर्ष येतो कुठून? ज्याला आज सुद्धा तितक्याच अगत्याने दिल्लीत गेल्यानंतर भेटी मिळतात आणि उद्धव ठाकरेंना अगदी सत्तेत नसलेले राहुल गांधी सुद्धा आपला वेळ देत नाहीत किंवा आपल्या घराची पायरी चढू देत नाहीत. त्यांचे भाव तुम्ही आभाळाला नेऊन भिडवलेत म्हणून व्यवहारात ते शेअर कोणी विकत घेणार नाही. तेव्हा जमिनीवरचा बाजार आणि शेअर बाजार यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे आणि तो लक्षात घेतला तर मग कळतं की एकनाथ शिंदे यांचा बाजार किंवा भाव हा उतरणं शक्य नाही. आपण सर्वाईव्ह कसं व्हायचं? आपल्याला उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत हे पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदेना माहिती होतं. नोव्हेंबर 2019 पासून. पण 2022 त्यांनी त्याच उद्धव ठाकरेंना ढकलून बाजूला केलं आणि मुख्यमंत्री पद मिळवलं. फक्त 40 आमदारांवर 56 आमदारांच्या बळावर आपण मुख्यमंत्री किती झालो आणि तो धडा आपल्याला शरद पवारांनी कसा शिकवला याचं कौतुक उद्धव ठाकरे सांगत होते एकेकाळी की कमी आमदारात मुख्यमंत्री पद कसं मिळवावं हे शरद पवारांनी शिकवलं. मग एकनाथ शिंदेना कोणी शिकवलं? अवघ्या 41 आमदारामध्ये एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद पडद्यात पाडून घेतलं 2.5 वर्ष. अगदी उद्धव ठाकरे इतकंच. कारण व्यवहार आपली योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करायची, संयम राखायचा आणि शिकार टप्प्यात आली की शिकार करायची. शिकार दिसली की गोळी झाडली अशी शिकार होत नाही. किंवा एकनाथ शिंदेचे दिवस भरले किंवा एकनाथ शिंदेचे भाव घसरले अशा बातम्या कितीही रंगवल्या गेल्या तर या रिक्षावाला हा त्या फटीतून जागा काढून घेऊन जाऊ शकतो. रिक्षावाला आणि मोठा ट्रकवाला याच्यामध्ये फरक आहे. चिंचोळ्या जागेतून ट्रक किंवा बस निघू शकत नाही, मोठी गाडी एसयूव्ही निघू शकत नाही. पण रिक्षावाला कुठच्याही चिंचोळ्या जागेतून सुद्धा इकडे तिकडे कसरत करत निघून जातो. एकनाथ शिंदे हा रिक्षावाला विसरू नका. त्यामुळे त्याचे दिवस भरले, त्याचा भाव घसरला असल्या बातम्या भरपूर रंगवा, काही बिघडत नाही. एकनाथ शिंदेच्या अंगावर त्यातून एकही ओरखडा सुद्धा उठणार नाही. आणि भाजपला सुद्धा माहितीये की भविष्यातलं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या बेभरोशी पद्धतीने होऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे हा भरोशाचा गडी आहे हे गेल्या 5-7 वर्षामध्ये भाजप उत्तमरित्या शिकलाय. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी कितीही काही आमिष दाखवली तरी भाजप त्याला बळी पडणार नाही. आणि संकट समयी मदतीला आलेल्या एकनाथ शिंदेना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही. वाऱ्यावर सोडणार नाही याचा अर्थ आपलं सगळं भाजप एकनाथ शिंदेना देऊन टाकेल असंही नाही होत. मित्राला सांभाळून घेणं म्हणजे आपलं सर्वस्व मित्रालाच देऊन टाकणं होत नाही. ह्याची ज्यांना अक्कल नाही त्यांना वाटतं की एकनाथ शिंदे घसरले, उद्धव ठाकरे जाणार, हे सगळ्या खुळ्या गोष्टी असतात. किंवा एकनाथ शिंदेचे दिवस भरले किंवा फिरले असं बोलत राहा तुम्ही, त्यांनी काही होत नाही. एकनाथ शिंदे पण ते एन्जॉय करतात हे त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे की असल्या बातम्या मलाही गमतीशीर आवडतात. असो.